महाराष्ट्रामध्ये कुठेही एखादा कागद एखाद्या शासकीय कचेरीमध्ये पुढं सरकवायचा असेल तर वजन ठेवल्याशिवाय तो कागद पुढं सरकत नाही. ठेकेदार, गुत्तेदार, कमिशन, टक्केवारी या पलीकडं यांना दुसरं काहीही सुचत नाही, कळत नाही, दिसत नाही. तर मी तुम्हाला शब्द देतो, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये हे पाणी आम्ही घरणीवरनं लातूरला आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शादीखाना, अभ्यासिका ह्या मागण्या आपण केलेल्या आहेत. या संदर्भामध्ये सुद्धा उचित जागा आपण सुचवा, तिथं आपण त्याचाही विकास करू. तर कचऱ्याचा एक प्रश्न आहे, कचऱ्याची विल्हेवाट ही नीटपणानं होत नाही, नाले सफाई इथं नीटपणानं होत नाही. आणि म्हणून ग्रामपंचायतीला माझी अशी सूचना आहे की लातूर शहर महानगरपालिकेमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेबरोबर तुम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं कराल का. तुम्ही इथं आला आता त्या काळामध्ये तुम्हाला किती रुपयाला इथं प्लॉट मिळाला मला त्याचा अंदाज नाही, पण आज इथं किमती काय प्लॉट शहराजवळ आलंय आणि ह्या किमती वाढत जाणार आहे. तरी समजा या भागामध्ये जर रस्ते नाल्या झाल्या, पाणी पुरवठा झाला, कचरा व्यवस्थापन झालं तर तुमच्या प्लॉटच्या किमती आणखी वाढणार आहे. लाडकी बहीण ही कुठल्या पक्षाची योजना नाही हे समजून घ्या, सरकारची योजना आहे. त्या परिसराचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा असेल, घरामध्ये या ठिकाणी बसलेले आहोत. भारतीय जनता पक्षाची राजवट ही भ्रष्टाचारानं बरबटलेली आहे. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा परिषदेनं राज्यामध्ये प्रथम पुरस्कार पटकावला. आणि लातूर पॅटर्न इथं का तुम्ही आलात, कारण इथं सुरक्षा आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे, इथं शिक्षण आहे, इथं कोचिंग आहे, इथं ट्युशन आहे. ट्रॅफिक जॅम असते लातूरमध्ये, ट्रॅफिक जॅम. 2 लाख विद्यार्थी त्या नीटच्या परीक्षेला बसतात लातूर शहरात. 2 लाख विद्यार्थी. सारे मान्यवर, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो, महाराणा प्रताप नगर इथे आज येण्याचा योग आला याचा मला मनस्वी आनंद आहे. महाराणा प्रताप नगर एवढं झपाट्यानं वाढलं की आता गाव शोधावं लागतं. महाराणा प्रताप नगर म्हणजे आडे आणि पवार पहिल्या रांगेत बसायची. काय आडे पहिल्या रांगेत असायची. छोटं होतं गाव. लातूरचा विस्तार झाला, महाराणा प्रताप नगरचा विस्तार झाला आणि एवढ्या वस्त्या इथं तयार झाल्या की आता आडेलाड पवारला शोधावं लागतं, आहे की नाही. आणि आडे आणि पवारची अवस्था अशी झाली की खाया पिया कुछ नाही, क्लास थोडा 12 आला, आहे की नाही. बरं, ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या कुशीत तयार झालेले आडे आणि पवार, खरंच मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. महाराणा प्रताप नगरचे नेते आहेत, पण अलीकडं तुमचं एवढं चालतंय की त्यांचं चालणं झालंय. आता ग्रामपंचायतीमध्ये इकडचे सदस्य किती आहेत, तिकडचे किती आहेत, आणि इकडं काय करावं त्यांनी. तिकडं 6, इकडं 12. होय आडे, हो ना, मग काय करावं. हा, म्हणून महाराणा प्रताप नगरमध्ये सभा लावायची म्हटलं तर आम्ही तिथं जायचो अगोदर. कुठं, तांड्यावर, आहे की नाही. पण आता काळ बदलत चालला आणि इथं एवढा विस्तार झाला की आता महाराणा प्रताप नगर म्हटलं की इथंच यावं लागतं. तुम्हाला रामराम केल्याशिवाय काहीच होत नाही. बरं, पवार आडे तुमची जशी गत आहे तशीच माझी सुद्धा आहे बरं का. म्हणजे महाराणा प्रताप नगर बाबतीमध्ये कशी ती तुम्हाला सांगतो. हे जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाची जेव्हा घोषणा झाली, आरक्षणांची घोषणा झाली, मग मी आमच्या वकिलाला विचारलं, बाभळगाव जिल्हा परिषद मतदारसंघ कुठं आहे. हो ना, मला पवार आडे आणि
मी एकाच नावेत आहोत. नाही म्हणले ते महाराणा प्रताप नगर झालं. अरे म्हणलं कसं काय झालं? ते म्हणाले महाराणा प्रताप नगरची लोकसंख्या आणि मतदान हे बाभळगाव पेक्षा आता अधिक झालेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जो मान बाभळगावला होता तो मान आता महाराणा प्रताप नगरला लाभलेला आहे. आम्हाला आनंद आहे याचा. म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघ हे देशमुखांकडून आडेकडे गेलं. याचा देखील आम्हाला मनस्वी आनंद आहे. आज महाराणा प्रताप नगर म्हणजे आता येता जाता तुमच्याकडे पाहिल्याशिवाय आम्हाला गावाकडे जाता येत नाही आणि गावाच्या बाहेरही जाता येत नाही. महाराणा प्रताप नगर एवढं महत्व आता या गावाला प्राप्त झालेलं आहे. आणि हे सगळं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी उभं केलं. तुम्हाला कुठेही बसवता आलं असतं ना, विचार करा. पण माझ्या गावाच्या शेजारी तुम्हाला बसवलं पाहिजे हा जो काही उदात्त विचार आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी पुराशी बाळगला, म्हणून आज तुम्ही इथं गुणा गोविंदानं नांदताय याचा आम्हाला अभिमान आहे आणि सुरक्षित आहे. इथं महापालिका आहे, इकडे बाभळगाव ग्रामपंचायत आहे, तुम्हाला कोण हात लावणार? होय, कधी कधी तुम्हीच कुणाला तरी हात लावता मग आम्हाला यावं लागतं, आहे की नाही? आणि या गावामध्ये अगदी वसवण्यापासून तुम्हाला शासकीय जमीन सुद्धा मिळवून देण्यापासून, तुम्हाला घर देण्यापासून, आट तयार करण्यापासून, काही आटाचे उतारे काही राहिलेत का नाही मला माहिती नाही, पण अरे पवार झालेत का सगळे? पतंगे कुठे आहेत? दिलेत सगळ्यांना. इथं आता कबाला वगैरे प्रश्न नाही. 4-5 लोकांचे आहेत, ते जिल्हा परिषदेचे आपले निवडून आलेले उमेदवार, पंचायत समितीचे निवडून आलेले उमेदवार. पहिल्यांदा जे काही कबाले राहिले असतील ते कबाले द्यायचं काम तुम्ही करायचं. महाराणा प्रताप नगर मध्ये आता तुम्ही सुद्धा विकासाच्या योजनाची बराच काळ वाट बघताय. 10 वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे दिल्ली, मुंबई, लातूरमध्ये. योजना खोळंबल्या. पाण्याची योजना आपण मंजूर केली. घरणी प्रकल्प, तिथून पाणी इथं महाराणा प्रताप नगरला आणायची योजना मंजूर आहे. नतद्रष्ट पुढाऱ्यांनी या योजनेला विरोध केला, आमच्यावर आरोप केले, तिथलं पाणी आम्ही पळवतो म्हणे. सरकारचं हे काम आहे सामान्य माणसाची तहान भागवणं. मग आपल्या गावाला पाण्याचं स्रोत कुठं उपलब्ध आहे आणि पिण्याच्या पाण्याचा अधिकार हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आपल्याला दिलेला आहे. प्राध्यापक शिवाजीराव जवळगेकर माझ्या मताची सहमत होतील. राईट टू वॉटर. हा अधिकार सुद्धा भारतीय जनता पक्षानं हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर दिनेश नवगिरे
त्या काळामध्ये काही बातम्या सुद्धा आलेल्या आहेत, ती कात्रणं काढा आणि दाखवा सगळ्यांना. पाण्याचं राजकारण कोणी केलं, पाणी कोणी अडवलं. पाण्याचं राजकारण झालं नसतं, पाणी अडवलं नसतं, तर आतापर्यंत महाराणा प्रताप नगरातल्या प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी त्या योजनेद्वारे आपल्याला पुरवता आलं असतं. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं तुमचं पाणी अडवलं त्याला धडा शिकवण्याची वेळ या 5 फेब्रुवारीला आलेली आहे. आणि कोणी काहीही केलं तर मी तुम्हाला शब्द देतो, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये हे पाणी आम्ही घरणीवरनं लातूरला आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जिल्हाधिकाऱ्याच्या कचेरीवर जाऊ आपण, इथून मंत्रालयामध्ये आम्ही आवाज उठवू, विधानसभेमध्ये आम्ही आवाज उठवू, लोकसभेमध्ये आम्ही आवाज उठवू. पण ही जी योजना आहे ही पूर्णत्वास नेल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. ज्या घरांना आपण इथं मंजुरी दिली, म्हाडानं तुम्हाला व्याज आकारलंय, चक्रव्याज आकारलंय, आणि म्हणून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती याचे ठराव करावे लागतील की हे माफ करा, सवलत द्या, परतफेडेला अवधी द्या. आणि हे सगळं किती लोक आहेत पतंगे ताई मला माहिती नाही, ह्या कर्जामध्ये जे अडकले 2000 ग्रामस्थ आहेत, त्या सगळ्यांना आम्ही एक नवी योजना तयार करू आणि त्या योजनेअंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार यांची मंजुरी घेऊन तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये कसे आम्हाला पैसे देता येतील, तर या संदर्भामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पावलं उचलावी लागतील. सार्वजनिक स्मशानभूमीचा प्रश्न आहे. खरं म्हणजे महाराणा प्रताप नगर या तांड्याच्या जवळ एक जागा उपलब्ध होती, ती जागा अजूनही उपलब्ध आहे का मला माहिती नाही. त्या खाजगी जागेत आणि तुम्ही सोडलीच नाही. वा, हे असलाय का. तर त्याला सुद्धा कसं आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसवून ती जागा आपल्याला कशी उपलब्ध करून घेता येईल, त्यासाठी सुद्धा गोविंद देशमुख आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आडे आहेत, पवार आहेत, इनामदार आहेत, नवगिरे आहेत, स्वामी आहेत, ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये तो प्रश्न सुद्धा खूप दिवस रेंगाळत पडलेला आहे. लवकर त्याला आपल्याला मार्गी लावावं लागेल, हे देखील मला या ठिकाणी आपल्या पुढे नमूद करावंसं वाटतं. काही घरं जुने झालेत, त्याचं पुनर्बांधकाम करण्यासंदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी मागणी माझ्याकडे नोंदवण्यात आलेली आहे. त्याचं देखील सर्वेक्षण करू. खरं म्हणजे आता इथं मी समत पटेल यांना सांगत होतो, हे इथं वस्त्याच्या त्या काळामध्ये वसवल्या, आता इथं बंगले आहेत, 1-2 मजली बंगले बांधलेले आहेत आमच्या ग्रामस्थांनी. म्हणजे एवढ्या श्रमातून, कष्टातून त्यांनी आपलं विश्व या ठिकाणी उभं केलंय आणि त्याचा देखील आम्हाला समाधान आहे. पण जे घरं गोरगरिबांचे जे जीर्ण झालेत त्याला नव्याने बांधायची मागणी या ठिकाणी होते आहे, ते सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चित करू, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. मुसलमान समुदायाला शादीखाना, अभ्यासिका ह्या मागण्या आपण केलेल्या आहेत. या संदर्भामध्ये सुद्धा उचित जागा आपण सुचवा, तिथं आपण त्याचाही विकास करू. महाराणा प्रताप नगर येथील मूळ तांडा वस्ती जी आहे तिथं काही वस्त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत असं मला सांगण्यात येते. त्याला सुद्धा गती देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू. प्रवीण पाटलांनी सांगितलं की संजय गांधी निराधार योजना
या योजनेमध्ये जे अनेक लाभार्थी आहेत त्यांना तर लाभ आपण दिलाच, पण जे काही अजून नवे लाभार्थी आपल्याला मंजूर करायचे आहेत, ग्रामपंचायतीला माझी अशी विनंती आहे की त्या सगळ्या निराधारांना त्याचे अर्ज विहित नमुन्यामध्ये आपण एकत्रित करा, त्यांना तहसीलदारांना सांगून तातडीनं मंजुरी देण्यासंदर्भामध्ये आम्ही सूचना करू, हे देखील मला आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि आता प्रवीण पाटील त्या योजनेचं कोण आहे अध्यक्ष? नेमलाच नाही, नेमला पाहिजे. नाही, त्या समितीचा अध्यक्ष आमदार असतो आणि नाहीतर आमदारांनी नामनिर्देशित केलेला व्यक्ती. त्याला माहिती घ्या, नियुक्ती केली पाहिजे, त्याच्यातनं या सगळ्या मंजुऱ्या आपल्याला येणाऱ्या काळामध्ये द्यायच्या आहेत, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं. लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि तुमच्या आशीर्वादानं लातूर शहरावर काँग्रेसचा तिरंगा फडकला. तुमच्या आशीर्वादानं आता लातूर जिल्ह्यावर काँग्रेसचा तिरंगा फडकवायचा. इथूनच आपले सुभाष जाधव हे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले, ते आहेत काही, आज नाही, त्या निलंग्याला गेले. निलंग्याला अरे डॉक्टर दिनेश नवगिरे, तुम्ही हे महाराज आणि गाय हे सगळं आम्हाला सांगण्यापेक्षा सुभाष जाधवला सांगितलं. सुभाष जाधव सुद्धा आमचे निकटचे स्नेही आहेत आणि त्यांनी देखील या भागामध्ये खूप काम केलंय. मला असं वाटतं की त्यांनाही आपण बरोबर घेऊ. त्यांना निलंग्यामध्ये जिल्हा परिषद लढवायची, तिथेही प्रयत्न केला आपण, त्यांचं नाव चर्चेला आणलं, सगळ्याची सल्ला मसलत झाली, पण यश नाही आलं. कधी तिकीट मिळतं, कधी मिळत नाही. नाउमेद होण्याचं काही कारण असतं असं मला वाटत. खरं म्हणजे आज इथं आल्यानंतर दिनेश नवगिरेचं भाषण आम्ही ऐकलं, रामस्वामींचं भाषण ऐकलं, आणि हरिभाऊ गायकवाडांचं भाषण ऐकलं, प्राध्यापक शिवाजी जवळगेकरांचं भाषण ऐकलं, प्रवीण पाटलाचं भाषण ऐकलं. माझ्या अगोदर मला असं अनेकांनी इथं भाषण केलं. इथं आपल्या ज्या गरजा आहेत, इथं कचऱ्याचा एक प्रश्न आहे. कचऱ्याची विल्हेवाट ही नीटपणानं होत नाही, नाले सफाई इथं नीटपणानं होत नाही. आणि म्हणून ग्रामपंचायतीला माझी अशी सूचना आहे की लातूर शहर महानगरपालिकेमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी ज्या काही संस्था आहेत, त्या संस्थेबरोबर तुम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं करार करा. त्यांना तुम्ही ते काम द्या, जेणेकरून तेच वाहनं आणतील, तेच कचरा उचलतील. म्हणजे ग्रामपंचायतीवर ताण येणार नाही, किंवा तुमच्याकडे मनुष्यबळ किंवा अनुभव नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की हे काम जर करार करून त्यांना दिलं तर मी त्यांच्याशी बोलेन, कमी दरामध्ये, तुम्हाला परवडतील अशा दरामध्ये हे आपल्याला करता येईल. आणि फक्त महाराणा प्रतापनगर नाही, इथं लातूरच्या अवतीभोवती जेवढी गावं आहेत, सिकंदरपूर आहे, तिथं करता येईल, कातपूरला करता येईल, मावळगावला करता येईल, महाराणा प्रताप नगर तांड्यावर करता येईल. जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आपण त्यांच्याशी करार करूया. आणि मला असं वाटतं की कचरा व्यवस्थापन हे जर आपण नीटपणानं इथं करू शकलो तर शेवटी हे तुम्ही इथं आला, त्या काळामध्ये तुम्हाला किती रुपयाला इथं प्लॉट मिळाला मला त्याचा अंदाज नाही, पण आज इथं किमती काय प्लॉटच्या शहराजवळ आलंय आणि ह्या किमती वाढत जाणार आहे. तरी समजा या भागामध्ये जर रस्ते नाल्या झाल्या, पाणी पुरवठा झाला, कचरा व्यवस्थापन झालं तर तुमच्या प्लॉटच्या किमती आणखी वाढणार आहे. तुमची जी मालमत्ता आहे त्याची किंमत वाढणार आहे. तुम्ही जेव्हा आला तेव्हा नुसते पती होता, आला तेव्हा,
आता लखपती आणि करोडपती झालेले आहे. बघा ना हिशोब करून, म्हणजे आलो तेव्हा फक्त पती, आता लखपती करोडपती अशी परिस्थिती तुमच्या सगळ्यांची झालेली, याचाही आम्हाला मनस्वी आनंद आणि समाधान आहे. म्हणजे डॉक्टर दिनेश नवगिरे यांनी तर पुरुषाला काही कामच शिल्लक ठेवलं इकडं. सगळे निर्णय तुम्ही घेणार, महिला नाही का. आणि म्हणून लाडकी बहीण ही कुठल्या पक्षाची योजना नाही हे समजून घ्या. लाडकी बहीण सरकारची योजना आहे. आणि लाडकी बहीण या योजना कोणी बंद करू शकत नाही. आता कर्नाटकामध्ये सुरू आहे, काँग्रेसचं सरकार आहे. तेलंगणामध्ये सुरू आहे, काँग्रेसचं सरकार आहे. योजना सरकारची आहे. आणि म्हणून इथं ज्या लाडक्या बहिणी राहिल्या असतील त्यांचे सुद्धा अर्ज भरून घेण्याचं काम हे आपल्यालाच करायचंय, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. राहिल्यात का कोणी लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित? सांगा, हात वर करा ज्या राहिल्यात. बघा, आणि ज्यांना मिळाले त्यांनी हात वर करा बरं. बघा, ज्यांना मिळाले त्यांना ते मिळणारच, पण ज्यांना मिळालं नाही त्यांचे सुद्धा अर्ज भरून घेण्यासंदर्भामध्ये त्यांना आपल्याला मदत करायची आहे. या कामामध्ये आपल्याला तेही काम येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. आज या परिसराचा चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या संस्थातल्या ज्या योजना आहेत त्या इथं विकसित करायच्या असतील तर मला असं वाटतं की काँग्रेसच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे. महाराणा प्रतापनगर जिल्हा परिषद पंचायत समिती इथे हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला बहुमतानं काँग्रेसचे उमेदवार निवडून द्यायचे, कळकळीची विनंती मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. इथं खूप भाष्य करावं याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आपण घरामध्ये या ठिकाणी बसलेले आहोत. ही सभा घरगुती आहे. आपलं नातं हे जिव्हाळ्याचं आहे. आजवर जे केलं ते काँग्रेसनेच केलं आणि यापुढेही जे करणार ते काँग्रेसच करणार. आणि म्हणून ही विकासाची जी साखळी आहे ही आपल्याला निर्माण करायची. खासदार तुम्ही काँग्रेसचा दिला, आमदार तुम्ही काँग्रेसचा दिला, जिल्हा परिषदेचा सदस्य तुम्ही काँग्रेसचा दिला, पंचायत समितीचा सदस्य तुम्ही काँग्रेसचा दिला. काँग्रेसने जे त्यांच्या कुवतीप्रमाणे करणं शक्य ते सगळं केलं. भारतीय जनता पक्ष आज जे मतदान मागायला येत आहे त्यांनी फक्त आपल्याला विरोध करण्यापलीकडे काही केलं नाही. भारतीय जनता पक्षाची राजवट ही भ्रष्टाचारानं बरबटलेली आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही एखादा कागद एखाद्या शासकीय कचेरीमध्ये पुढं सरकवायचा असेल तर वजन ठेवल्याशिवाय तो कागद पुढं सरकत नाही. तुम्हाला अनुभव आला का मला माहिती नाही, कमी आला असेल कारण आम्ही इथं आहोत. आणि इतरत्र औसा, निलंगा, अहमदपूर, उदगीर, रेणापूर धुमाकूळ आहे. ठेकेदार, गुत्तेदार, कमिशन, टक्केवारी या पलीकडं यांना दुसरं काहीही सुचत नाही, कळत नाही, दिसत नाही. लातूर जिल्हा परिषदेला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा परिषदेनं राज्यामध्ये प्रथम पुरस्कार पटकावला.
आणि लातूर पॅटर्न हे तर तुम्हाला मान्य आहे. तुमचे मुलं मुली उद्या डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजेत की नाही. आता तुम्ही इथं आलात राहायला कशासाठी आलात. तुम्हाला कुठेही जाता आलं असतं. इथं का तुम्ही आलात. कारण इथं सुरक्षा आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे, इथं शिक्षण आहे, इथं कोचिंग आहे, इथं ट्युशन आहे. काल परवा नीट परीक्षा ऐकले का. नीट परीक्षा किती लोकांना माहिती आहे. नीट आपण पूर्वी असं म्हणायचो परीक्षा नीट दे, परीक्षा नीट दे, परीक्षा नीट दे. सरकारनं परीक्षेचंच नाव नीट ठेवून टाकलं. तर नीट परीक्षा आणि JEEE मला वाटतं JEEE नाही JEEE या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा इथं लातूरमध्ये होतात. उद्या आपले मुलं मुली शिकले पाहिजेत, कॉलेजला गेले पाहिजेत, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट, MBA झाले पाहिजेत. याच्यासाठी तुम्ही इथं आहात. आजवर जे आपण टिकवले ते पुन्हा टिकवण्याची गरज आहे. चुकूनही चूक होता कामा नये हे आपण डोक्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. नीट परीक्षेसाठी ती वर्षात एकदा परीक्षा असते. तुम्हाला सहज माहिती म्हणून सगळ्या महिलांना, कारण शिक्षण महिलांसाठी खूप जवळचं आहे आपल्या मुला मुलींसाठी. लातूरमध्ये जेव्हा नीटच्या परीक्षा होतात तेव्हा एका दिवशी किती विद्यार्थी विद्यार्थिनी नीटच्या परीक्षेला बसतात त्याचा अंदाज आहे का तुम्हाला. आहे का एखाद्याला अंदाज. किती सांगा. रविवारी परीक्षा असते. बरं परीक्षा आज आहे लातूरमध्ये हे याचा अंदाज सुद्धा कसा बांधायचा. पेपर वाचायची गरज नाही. ट्रॅफिक जॅम असते लातूरमध्ये. ट्रॅफिक जॅम. ते एका दिवशी 2 लाख विद्यार्थी त्या नीटच्या परीक्षेला बसतात लातूर शहरात. 2 लाख विद्यार्थी. आता 2 लाख विद्यार्थी म्हणजे 2 लाख गाड्या येणार म्हणून ट्रॅफिक जॅम. तर ही किमया लातूरनं केलेली आहे. हे आपल्याला वाढवायचं आहे. लातूरमध्ये 1 लाख विद्यार्थी शिक्षणासाठी येतात दरवर्षी. तुमची सुद्धा मुलं मुली त्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये गेली पाहिजेत. म्हणूनच इथं अभ्यासिका सुद्धा व्हावी अशी मागणी जी तुम्ही केली आहे. आम्ही आज इथं जाहीर करतो की प्रत्येक गावामध्ये आम्ही 1 मुलांची अभ्यासिका, 1 मुलींची अभ्यासिका, अशा 2 अभ्यासिका प्रत्येक गावामध्ये आम्ही उभ्या करणार. हे मी आपल्याला आज या निमित्तानं सांगू इच्छितो. ग्रामपंचायतीने फक्त आम्हाला जागा द्यायची. मुलांसाठी वेगळी, मुलींसाठी वेगळी अशा अभ्यासिका आपण तयार करू, जेणेकरून इथली सुद्धा मुलं मुली उद्या डॉक्टर इंजिनियर होतील. आणि छोट्या छोट्या योजना आहेत. आता खरं म्हणजे तुम्ही शहरामध्ये राहता, सगळे मोलमजुरी करून जगता. तुम्हाला व्यवसायासाठी महिलांना घर बसल्या व्यवसाय मिळावा असं अनेकदा मला इथल्या महिलांनी सांगितलेलं. बचत गटांना अर्थपुरवठा, फिरता निधी हे सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला देता येईल, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देता येईल. बचत गटांना देखील आम्हाला अधिक सक्षम कसं करता येईल यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. आणि महिलांना घर बसल्या त्यांना उपजीविका त्यांची भागवण्यासाठी छोटे व्यवसाय त्यांना आम्हाला त्यांच्या दारापर्यंत कसे घेऊन आणता येतील यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न असेल.
शहरामध्ये आम्हाला गारमेंटिंग इंडस्ट्री उभी करायची, कपडे तयार करायचे, शर्ट पीस, ब्लाउज पीस, ते सगळं महिलांच्या माध्यमातून हे होऊ शकेल. आता तुम्ही पापड लोणचं करता का नाही मला माहिती नाही, काय तुम्ही कधी आणून दिलं तर नाही मला, नाही तर आले असते ना भाऊ आम्ही हे तयार करू. काय तुमच्याकडे काय पापड नाही, लोणचं नाही, काय नाही, करता का नाही काय मला माहिती नाही, काय असतील बचत गट. पण लिज्जत पापड आपल्याकडं लातूरमध्ये आहे, याचे काही केंद्र सुद्धा आपल्याला इथं सुरू करता येतील. लिज्जत पापडचं केंद्र, डॉक्टर नवगिरे आता तुम्ही निरीक्षक आहात, त्यामुळं लिज्जत पापडचं एक केंद्र इथं नव्याने सुरू जर आपण केलं तर मला असं वाटतं इथं खूप मोठं काम हे होऊ शकेल. विलासराव देशमुख फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकाराने अनेक प्रशिक्षणाचे मेळावे आपल्या लातूर शहरामध्ये आणि अवतीभवती घेण्यात आलेले आहेत. आणि ते प्रशिक्षण सुद्धा आपल्याला दर महिन्याला पंधरवड्याला इथं घेता येतील. आणि मग मुली असतील, मुलं असतील, त्यांना आम्हाला कसं एम्प्लॉयबल करता येईल, स्किल त्यांना आम्हाला कसं प्रदान करता येईल. कारण नोकरी पाहिजे, पण काय करता, काय येतं म्हटलं की काही सांगता येत नाही. आणि म्हणून इथं ज्यांना ITI करायचं आहे, पॉलिटेक्निक करायचं आहे, त्यांनी पुढे आलं पाहिजे. खरं म्हणजे डॉक्टर दिनेश नवगिरे, तुम्हाला खरं ह्याच्यामध्ये खूप रस आहे, पण तुम्हाला आणखी काम आम्ही देऊ शकतो. स्वामीचं आता कसं आहे, गल्ला एकदा झाल्यास पुन्हा काय काम आहे तुम्हाला. स्वामीचं म्हणजे सगळं आधी गल्ला झालं, हा ठेवला की माणूस, आणि गल्ला कुठं जाणार आहे. त्यामुळं सर्वेक्षण आपल्याला हे करावं लागेल, डोर टू डोर सर्वे. किती लोक राहतात घरामध्ये, शिक्षण काय झालं एखाद्या मुलाचं, मुलीचं, नोकरीसाठी पात्र आहे का, कुठल्या कामासाठी गुणवंत आहे का, आणि मग त्यांना प्रशिक्षण देऊन आपल्याला या सगळ्या कामामध्ये येणाऱ्या काळामध्ये हे करावं लागेल. खूप करता येण्यासारखं आहे. प्रवीण पाटलांनी तुम्ही सुद्धा खूप केलंय, पण हे खोलवर जाऊन, कारण सामान्य माणसं आहेत ही कुठे जाणार नोकरी शोधत. आणि म्हणून ज्यांना त्यांच्या पात्रतेनुसार जे काम त्यांना शक्य आहे ते काम त्यांना उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पावलं उचलावी लागतील. विलासराव देशमुख फाउंडेशन याच्यामध्ये ठोस पावलं उचललेली आहेत, आणखी ठोस पावलं आम्ही येणाऱ्या काळामध्ये उचलू. फक्त राजकारणासाठी, निवडणुकीसाठी मी इथं आलेलो नाहीये. बदल घडला पाहिजे यासाठी मी इथं आलेलो आहे. महाराणा प्रताप नगर हे वैभवशाली झालं पाहिजे. नावच तुमच्या गावाचं राजाच्या नावानं आहे. काय बरोबर आहे की नाही. राजाच्या नावानं हे गावाचं नाव महाराणा प्रताप. त्या राजाला साजेस या गावाचा विकास आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचा आहे. आपण सगळे या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या संख्येनं आला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आमचं कसं आहे, आम्हाला किती वेळ बोलता येते, तरी तुम्ही खूप वेळ इथं थांबलेले आहात. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती या गणामध्ये सगळ्याच प्रभारींना, सहप्रभाऱ्यांना मी सांगू इच्छितो की ज्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे त्या सगळ्याच उमेदवारांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जे इच्छुक होते, काही कारणांमुळे संधी त्यांना नाही मिळू शकली, त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून पक्ष कार्यामध्ये स्वतःला झोकून द्यावं.
मतदारांनी आणि आम्हाला उमेदवारांनी हे सांगितलं पाहिजे की मला निवडून आणण्यामध्ये हा सगळ्यात पुढे होता. त्याला त्याचा यथोचित सन्मान पक्षाच्या वतीनं करण्यात येईल ही देखील खात्री मी आज जाहीररित्या या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि प्रभाऱ्यांना हे सुद्धा मला सांगायचं, परभाऱ्या काही नको, प्रभारी परभाऱ्या काय माहित आहे का? हा तसं परभाऱ्या नाही. काय इथं येणारच आहे असं नाही. एक एक मत महत्वाचं आहे. हे युद्ध आहे, हे वैचारिक युद्ध आहे. युद्धामध्ये जो गाफील राहिला त्याचं नुकसान झालं. त्यामुळं एक एक मत, कोणी परगावी असेल याद्या करा, त्यांना कसं बोलवायचं याचं नियोजन करा आणि जबाबदाऱ्या वाटून घ्या, जबाबदाऱ्या निश्चित करा. उद्या हेही आपल्याला कळालं पाहिजे की आपला जो सैनिक आहे त्या सैनिकानं काय केलं. जबाबदाऱ्या वाटून द्या, बूथ वाटून द्या, मतदार यादीतले जे काही पानं आहेत ते वाटून द्या. आणि बारकाईनं हे जर तुम्ही काम केलं तर शेवटी मतदानाची टक्केवारी ही सुद्धा अधिक असली पाहिजे. 80% मतदान झालं पाहिजे याचं तुमचं उद्दिष्ट असलं पाहिजे. तर कुठंतरी ते 75, 76, 74% होईल. आणि तुम्ही जर पुन्हा मतदान झाल्यावर जर 40% घेऊन आलात माझ्याकडं तर मग काही खरं नाही. मतदान करायला घरात जाऊन हाताला धरून आणावं लागतंय. उमेदवार 5 वर्ष असंच करणार आहेत का? हे बघा, शूट करून ठेवा व्हिडिओ. हे असं 5 वर्ष करावं लागतंय. म्हणजे एवढी शालीनता 5 वर्ष असली पाहिजे. कातपूरचे आहेत ते, अनेक वर्ष ते पक्षाचं काम करतायत. बाभळगावला संधी मिळाली, महाराणा प्रताप नगरला संधी मिळाली, आता कातपूरला संधी मिळाली, उद्या सिकंदरपूरला मिळेल. काय सांगतात? तयारच आहेत गंभीर. गंभीरे सुद्धा अतिशय आमचा एक उमदा कार्यकर्ता आहे. पक्षानं आदेश दिला की लढायला तयार. खरंच तुमचंही मला मनापासून कौतुक करावंसं वाटतं. संजय ओवळ, तुम्ही तर न सांगता आलात तिथं. म्हणजे हा तेच, तुम्ही साथ सोडलीच नाही. हा, हम साथ साथ आहे. आणि गावातले आमचे सगळे इनामदार आहेत कायमच. गावाला सुद्धा तुम्हाला तिकीट हवं होतं, तुम्ही म्हणालात ते रुसलेत. उभं राहा, काय रुसायला झालं? काम करायचं, तुम्हाला संधी पुढे मिळेल आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला कधीही कुठेही अडचण येणार नाही हे सुद्धा मला इथं मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे. तुम्ही सुद्धा अंग झटकून कामाला लागलं पाहिजे. कधी कधी संधी येईल. शेवटी कसं असतं, एक रेकॉर्ड तयार होतं. म्हणजे त्या निवडणुकीमध्ये कुठं होता का नव्हता असं होतं. त्याच्यामुळं आपण असलं पाहिजे, पुढं असलं पाहिजे, प्रामाणिकपणे लढलं पाहिजे आणि उमेदवाराला निवडून आणलं पाहिजे. मला काही त्याच्यामध्ये शंका वाटत नाही. रक्ते, तुम्ही तर काय, तुम्हाला तिकीटही नको, काही नको, इकडे कसं काय? काय बघा बरं, उमेदवार कसा असावा बघा, सूट बूट. त्यांना दिलं होतं का अंगदराव? दिलं नव्हतं का तिकीट? तिकीट दिलं होतं तुम्हाला, पुढं मिळेल. काय एवढं त्याच्यामध्ये लढायचं? अंगदराव सुद्धा एक उत्तम कार्यकर्ता,
हे म्हणजे आपल्याकडचे अण्णा हजारे, हा, असं त्यांचं वर्णन करतात लोक. बरोबर आहे का? तुम्ही उपोषणाला बसला तिथं मुंबईत मला कळवलं विधिमंडळामध्ये, मग आम्ही तिथं अध्यक्ष महोदय म्हणून उभे राहिलो. ते अध्यक्ष म्हणले अरे काय झालं आचार्य, का उभे राहिलं? काय नाही म्हणले, आमचा अंगद वाघमारे तिथं उपोषणाला बसलाय, जरा तुम्ही सूचना करा, ते उपोषण मागे घेईल. तिथून सूचना आल्यावरच मग उपोषण मागे घेतलं, असे आपले अंगद वाघमारे. तेव्हा हे सगळे बाभळगावचे सुद्धा आमचे अनेक लोक आहेत, सगळ्यांची नावं मला घेता येतील. देशमुख आहेत, जटाळ आहेत, मस्के आहेत, गोजमगुंडे आलेले आहेत, एक नाही अनेक मस्के आहेत. बर आता मस्केलाच तिकीट मिळाले की काय पाहुणा आहे का नाही? असं आहे होय. बर वा, मग काय पाहुणा आहे, मग काय अडचण आहे. भावकी वा, सगळेच बाबळ. आता महापूर्वी तुम्ही बाबळगावचीच बहीण आहे, एक पत्नी. क्या बात आहे, चर्चा चालू आहे. चर्चामध्ये तुम्ही घेतलं की बाबळगावची महापूर होत्या. म्हणून मी आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा संपन्न झाली. आपल्यापैकी प्रत्येकाचे मी आभार व्यक्त करतो की बऱ्याच वेळापासून तुम्ही या सभेमध्ये उपस्थित आहात. आज विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी झालेली आहे. तुमच्यासाठी आम्ही काय करणार आहोत हे मला तुम्हाला सांगता आलं, आणि हा संदेश जे आज सभेमध्ये आले नाहीत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवण्याचं काम तुम्ही कराल अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. यापेक्षा अधिक भाष्य न करता शेवटी एवढंच मी आपल्याला आव्हान करेन, न जात पर न पात पर, न जात पर न पात पर, आदरणीय विलासराव देशमुख साहब की बात पर बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.